थंडीमध्ये आंबोळ्याचं पीठ येत नाही, त्यामुळे काय ट्रिक वापरायची ही मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आंबोळ्या ह्या मुलायम आणि स्पंजी कशा होतील हेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर आंबोळी ही कोकणामध्ये जास्त प्रमाणात केली जाते, पण आता सगळेजण त्याला आंबोळीच म्हणतात असं नाही, काही जण त्याला डोसेही म्हणतात। तर डोसे बनवण्यासाठी आपल्याला किंवा आंबोळी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। तर त्यासाठी मी 1 बाउल पोहे घेतलेत आणि पाव बाउल साबुदाणे घेतलेत। बघा याप्रमाणे साबुदाणे घेतलेत आणि उडदाची डाळ घेतली आहे 1 बाउल आणि मेथी दाणे घेतलेत 1 चमचा आणि आपल्याला 2 बाउल तांदूळ घ्यायचे। तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता, रेशनिंगचे घेऊ शकता, मसुरी घेऊ शकता किंवा बासमती तुकडा घेऊ शकता। याप्रमाणे मी हे साहित्य घेतलेलं आहे आणि ते एका बाउलमध्ये मी ओतून घेणार आहे। 2 बाउल तांदूळ घेतले, 1 बाउल उडीद डाळ घेतलेली आहे, 1 बाउल पोहे घेतले, जाड पोहे आहेत आणि पाव बाउल साबुदाणे आणि 1 चमचा मेथी। हे स्वच्छ पाण्याने मी 3-4 वेळा धुवून घेतलेले आहेत। बघा याप्रमाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि 2 इंच पाणी त्यावर मी ठेवून घेतलं आहे। हे आपण 4-5 तास भिजत ठेवणार आहोत। आता आपण हे 4-5 तासासाठी भिजत ठेवणार आहे। आता त्यानंतर मी हे तांदूळ आणि डाळ मिक्सरला लावून घेत आहे। थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालू नका आणि पाणी आपण त्यातलंच घेणार आहे, म्हणजे आपलं पीठ आंबवायला मदत होईल, लवकर आंबलं जाईल। मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेणार आहे। याप्रमाणे मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेलं आहे। जास्त पाणी घातलं नाही, त्यामुळे आपली फ्लोइंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे या पिठाला। आता हे पूर्ण वाटून तयार झालेलं आहे। आता याप्रमाणे मी 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे आपलं पीठ लवकर आंबण्याला मदत होईल, लवकर आंबून तयार होईल। याप्रमाणे 1 मिनिट फेटून झालेलं आहे आणि आता आपण हे 10 तासासाठी ठेवून दिलेलं आहे। थंडीच्या दिवसात आपल्याला 10 तास लागतात, पण उन्हाळ्यात 8 तासात पीठ तयार होतं। बघा याप्रमाणे आपल्या पिठाला जाळी झाली आहे। याप्रमाणे आपलं पीठ तयार झालेलं आहे। मी 10 तासांनी हे पीठ परत फेटून घेत आहे। फेटून घेतल्यामुळे आपल्या आंबोळ्या स्पंजी आणि मुलायम होतील। बघा याप्रमाणे आपण हलकं झालेलं पीठ पाहत आहोत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपण डोसे काढायला घेऊया। त्यासाठी मी भिडाचा तवा घेतला आहे। जर तुमच्याकडे भिडाचा तवा नसेल तर तुम्ही नॉनस्टिक तवा घेऊ शकता, पण शक्यतो आंबोळ्या भिड्यावरच काढले जातात। आता मी तेल त्याला व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि मीडियम हीटवरती मी त्याला डोशाचा 1 चमचाचं बॅटर मी टाकून घेतलं आणि व्यवस्थित त्याला पसरून घेतलेलं आहे। बघा कशी जाळी पडली आहे ती, आणि नंतर मी त्याला झाकण ठेवून 1 मिनिटांनी पाहत आहे की आपल्या आंबोळ्या कशा झाल्या आहेत ते। आणि कडेने आपण थोडंसं त्याला लूज करून घेऊया, साईडला मोकळं करून घेऊया, म्हणजे आपल्या आंबोळ्या व्यवस्थित बाहेर निघून येतील। आता आपण त्याला पलटी मारून घेऊया। बघा याप्रमाणे आपल्या डोशाला जाळी पडली पाहिजे किंवा आंबोळ्याला जाळी पडली पाहिजे, म्हणजे आपल्या आंबोळ्या परफेक्ट झाल्या असं समजूया। याप्रमाणे आपल्या आंबोळ्या तयार झाल्या आहेत। आता मी त्याला लागणारी चटणी करून घेत आहे। त्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी आणि चण्याची डाळ घेतली फुटाणे, ती घेतली मी 4 चमचे, 3 मिरच्या घेतल्या, कोथिंबीर, पुदिना आणि साखर आणि मीठ आणि लिंबू पिळून घेतलं आहे आणि हे बारीक वाटून घेणार आहे। याप्रमाणे आपण ह्याची चटणी तयार करायची आहे। आंबोळ्यासाठी ही चटणी खूप छान लागते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।